विश्वशांती बुद्धविहार काकडा येथे नीताताई नामदेवराव सोनावणे यांनी 5 लाख रुपये केले धम्मदान। नमस्कार, मी रामपीरकर। बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात ताज्या घडामोडी। धम्मामध्ये दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा येथील विश्वशांती बौद्ध विहार बुद्धराज भूमी काकडा येथे विहार बांधकाम सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेला दिलेल्या 10 उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मोठे कार्य होणार आहे हे नीताताई सोनावणे यांच्या लक्षात येताच त्यांनी धम्मातील दान पारमितापैकी अर्थदान पारमिता पूर्ण करण्यासाठी श्रद्धावान बौद्ध उपासिका नीताताई नामदेव सोनावणे राहणार लोणटाकळी यांची धम्मावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि दानापैकी एक दान म्हणजेच अर्थदान। दानाचे महत्त्व ओळखून काकडा येथील विश्वशांती बौद्ध विहाराच्या बांधकामासाठी पै जमा केलेले 5 लाख रुपये बुद्ध विहाराला दान केले। यावेळी विश्वशांती बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुनील सदाशिव, भूमिदान दाते राजू भोंडे यांच्या हातात सरळ हाताने 5 लाख रुपये यावेळी दान करण्यात आले। यावेळी अमरावती येथील भदंत महास्तवी डॉक्टर सुमंगल तसेच श्रामणेर भंते तननकर, पत्रकार मनोज मेळे, धम्मप्रचारक सिद्धार्थ सावळे, मोहन दामोदर इंगोले, अविनाश नारायण इंगोले, नर्मदाबाई विठ्ठलराव भगत, दादाराव ढोके, भाऊराव वानखेडे, प्रमोद धाकडे, शंकरराव दामोदरे, गजानन वानखेडे, राजू वानखेडे, गोरखनाथ वानखेडे, ईश्वरदास वानखेडे, सुरेंद्र वानखेडे, ज्ञानेश्वर सदाशिवसह बौद्ध उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी पूजनीय भदंत महास्तवीर सुमंगल यांनी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना यासह दान पारमितीचे महत्त्व पटवून दिले आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील मोठे विहार, संस्कार केंद्र, धर्मादाय दवाखाना, बौद्ध उपासक उपासिका, भिक्खू सामने शिबिर तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येईल, तेव्हा सरळ हाताने या ठिकाणी मदत करावी असे आवाहन करण्यात आले। प्रास्ताविक सूत्रसंचालन भूमिदानदाते राजू भोंडे गुरुजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दादाराव वानखेडे यांनी केले। आयोजन यासाठी करण्यात आलं की आपल्याला या विहाराकरता ज्यांनी आपल्या स्वतःच्या वाट्याची जमीन देऊन दान पारमिता पूर्ण केली त्या आमच्या नीताई प्रणाम करतो। ज्यांनी आम्हाला त्रिरत्न दिलेत अर्थात बुद्धाचा धम्म दिला, त्या युग पुरुष महामानव विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला सुद्धा जयभीम करतो। आणि या ठिकाणावर जे मी बसलेलो आहोत, जे ठिकाणी हे जे ठिकाण आहे हे पवित्र भूमी आहे। या पवित्र भूमीवर मी आज बसून आहे, अनेकदा भेटी झालेल्या आहेत। आयुष्यमान राघोजी भोंडे गुरुजी यांनी ही भूमी विहाराकरता दान दिलेली आहे। त्यांचा मी शब्द समानाने सत्कार करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी आयुष्यमान बुद्धोपासक सदाशिव साहेब यांना जो बहुमान दिला त्याबद्दलही त्यांचा मी सन्मान करतो आणि सदाशिव साहेबांचा सुद्धा माझ्या शब्द समानाने सत्कार करतो। मध्ये जमा झालेल्या उपासिका आहेत, नंतर त्या भिक्षुणी झाल्या, फार मोठ्या होत्या दानी, आणि त्यांचीच एक काय म्हणतात त्याला त्यांचीच दानवृत्ती पाहून सोनवणे ताईने सुद्धा दान देण्याचं कबूल केलेलं आहे। त्या दान देत आहेत, ते सर्व त्यांचं ठरलेलं आहे असं आज कळलं। वा वा। राजा अशोक, महेंद्र, अनाथपिंडक हे जे होऊन गेले यांच्यामध्ये आम्ही आमच्या राजूभाऊ भोंडे साहेब सरांना बसवतो। त्यांची आठवण होताना राजूभाऊ भोंडेची आठवण येते की हे त्याच काळातील असावेत दानी, त्यांचा पुनर्जन्म झाला असावा आणि
ते आजही दान देण्यासाठी, एवढी मोठी शेती दान देण्यासाठी इथं आहेत. आणि नुसतं शेती दान देऊ चालणार नाही, तर ते हे विहार पूर्णकृतीला यावं यासाठी खूप मोठा आटोकाट प्रयत्न करीत आहेत आणि दरवर्षी दान देत आहेत, दरवर्षी दान देत आहेत. त्याच मला वाटते, असं मला वाटते. म्हणून या कामाला पूर्णत्व यावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. पुढे माझी दान करायची इच्छा होती. मी आता दान देत आहे 5 लाख. हा. नारायण इंगोले, अविनाश नारायण इंगोले. मी या नीताताई सोनवणेचा भाचा आणि खूप इच्छा होती नीताताई आणि नीता आत्याची खूप इच्छा होती दान करायची. मग मला समजलं की बा दान इथं कुठं द्यायचं, तर मग काकड्याला बुद्धविहार होत आहे, मग बुद्धविहाराला दिलं तर बरंच होईल असं वाटत होतं मला. म्हणून मी काकड्याच्या बुद्धविहाराला दान देण्याचं ठरवलं. विश्वशांती बौद्धविहार काकडा बुद्धराज भूमी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. बहुजन इंडियाची टीम सर्व आलेली आहे आणि ते या ठिकाणी जे काही विहार आपल्याला काम सुरू आहे आपल्याला दिसतं आहे. हे दानदाते माझ्यासोबत आहेत, राजूजी भोंडे गुरुजी. सर, आपल्या मनात हा विचार कसा काय आला की आपण या ठिकाणी भूमी आहे 2 एकर जागा आपण धम्मासाठी दान द्यावी म्हणून? आपण ओबीसी समाजाचे आहे आणि कसा मनात विचार आला आपल्या? तर सर्वप्रथम माझ्या मनात असा विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सर्व कुटुंब या कार्यासाठी म्हणजे खच्ची घातलं आणि त्यांनी जे संविधानाची जी निर्मिती केली तर ते बहुजन हितासाठी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी, आणि खरे तर ते भाग्यविधाते होते या भारताचे. म्हणून माझ्या मनात सुद्धा हा विचार आला की जो महापुरुष कोणत्याही जात धर्म पंथ पक्ष यांची तमा बाळगता मानवाच्या कल्याणासाठी आणि वंचित घटकासाठी जो माणूस प्रयत्न करते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालते, त्याकरता आपण सुद्धा खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणून माझ्या मनात अशी एक संकल्पना आली की आपण सुद्धा काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि त्याकरता एक आपल्याला असं एक ठिकाण लागेल की जसं शाळेमधून शिक्षण दिले जाते, शालेय शिक्षण झालं ते, आणि या बुद्धविहाराच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो आदर्श बौद्ध समाज आहे त्याची निर्मिती व्हावी या संकल्पनेतून मी हे पाऊल उचललेलं आहे. इतिहास बाबासाहेब म्हणत होते की पहिले इतिहास जाणून घ्या. या भारतामध्ये, अखंड भारतामध्ये जेवढे की राहणारे SC ST OBC आणि मायनॉरिटीचे लोक आहेत ते सर्व नागवंशी लोक आहेत. आणि आताचा जो मराठा कुणबी आहे हा पूर्वीचा हा नागवंशी आहे आणि महार आणि मराठा हे एकच आहेत. त्यांचे तुम्ही आडनाव घ्या, कुळदैवत घ्या, त्यांची राहणी घ्या, त्यांचे व्यक्तिगत चेहऱ्याची संगत घ्या, सर्व रहनसहन जेवढं काही आहे तर ते सर्व एकच आहे. आणि हे मनोवादी व्यवस्थेनं त्यांना अलग अलग करण्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि आपण त्याला बळी ठरलो. आता आपली पुढील काय संकल्पना आहे, काय इथं व्हायला पाहिजे नेमकं? माझा हा संकल्प आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतो, बाबासाहेब आंबेडकरांना एक आदर्श समाज निर्माण व्हावा असं त्यांना अभिप्रेत होतं आणि तो शिक्षणातून होऊ शकतो, नुसतं प्रार्थनातून नाही होणार. हे बुद्धविहार फक्त प्रार्थनास्थळ होऊन चालणार नाही, तर त्याकरता एक आदर्श इथं व्यक्ती निर्माण झाला पाहिजे, उपासक निर्माण झाले पाहिजे, धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. अशा प्रकारचं हे स्थळ व्हावं आणि इथून एक धम्मक्रांती निर्माण व्हावी, हा माझा स्वतःचा हेतू आहे. धन्यवाद सर. ते बुद्धविहाराचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलभाऊ सदाशिव, आपण हे जे बुद्धविहार या ठिकाणी बांधत आहे, या ठिकाणी आपण नेमकं काय करणार आहे, काय संकल्पना आहे आपली? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. या ठिकाणी आपण जी ही संकल्पना जी आहे ही काही आपली संकल्पना नाही. ऑलरेडी बाबासाहेबांना जे प्लॅनिंग दिलेलं आहे आणि हे प्लॅनिंग बाबासाहेबांनी दिलं, प्रत्येक गावात बौद्ध विहार असले पाहिजे. आणि मग हे बुद्धविहार नुसतं प्रार्थना केंद्र नसली पाहिजे, तर चळवळीचं केंद्र असलं पाहिजे, हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या बॉयलॉनमध्ये बाबासाहेबांनी 10 पॉईंट प्रोग्राम दिलेला आहे आणि हा 10 पॉईंट प्रोग्राम पूर्णपणे आपल्या या विश्वशांती बुद्धविहाराच्या माध्यमातून इम्प्लिमेंट होणार आहे आणि तसं त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. नेमकं काय होणार आहे, काय काय प्रोजेक्ट आहे? या ठिकाणी आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. या ठिकाणी
UPSC MPSC ग्रामीण भागातील जे तरुण आहेत यांना शहर लांब पडते आणि म्हणून या ठिकाणी या विहारामध्ये UPSC MPSC क्लास आणि लायब्ररी असणार आहे, ज्याच्यासाठी दिशा गवई यांनी सुद्धा आपल्याला जवळपास 3.5-4 लाखाचं दान दिलेलं आहे, कबूल केलेलं आहे आणि स्लॅब झाल्यानंतर ते सुद्धा आपल्या इथं चालू होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी दवाखान्याचा जो उद्देश आहे तो सुद्धा दवाखाना आपलं कंस्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर आपण चालू करणार आहोत. हा सुद्धा 10 पॉईंटचा प्रोग्रामचा एक भाग आहे. या विहारामध्ये सर्व धर्माचा विश्लेषणात्मक अभ्यास होईल आणि तो अभ्यास सुद्धा या विहाराच्या माध्यमातून होईल. या विहारामध्ये मेडिटेशन सेंटर म्हणजे जे ज्ञान साधना विपश्यना केंद्र आहे ते सुद्धा या विहाराच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो समाज आर्थिकदृष्ट्या पिळलेला आहे त्या समाजाची आर्थिक प्रगती करण्याकरता वेळोवेळी युवकांचे प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी होईल. या विहारामध्ये श्रामणेर प्रशिक्षण राहील, या विहारामध्ये भिक्षूंचं प्रशिक्षण राहील आणि उपासक उपासिकांचं सुद्धा प्रशिक्षण राहील. तर अशा प्रकारचे जे जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून करणार आहोत. मी मोहन इंगोले जवळायचीला जवळा या ठिकाणी दान कोण दिलं आहे इथं? दान माझी बहीण आहे नीता सोनोने, हिने दान दिलं आहे. त्यांची संकल्पना किती सुरू दान दिलं आहे? दान 5 लाख रुपये दान दिलं आहे. काय आपल्याला काय वाटतं दान दिल्यानंतर आपल्याला नेमकं काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे? दान तिचं दान जे भगवान बुद्धांनी जे सांगितलं की दान देताना दात हे सत्पात्री दान असलं पाहिजे, सत्कर्माला दान लागलं पाहिजे, अशी तिची भूमिका ती माझ्यावर सांगत बोलत होती. बरोबर. सत्कर्मी लागलं पाहिजे, दान मला दान द्यायचे आहे पण सत्कर्मी लागलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का त्या ठिकाणी सत्कर्मी लागेल? हो 100% वाटेल, कारण बोंडेगोड असल्यानंतर आम्हाला विश्वासच नाही. बरोबर. हो. आणि सुनील भाऊ? सोनेल बाप्पा 1 नंबर काम, दोन्ही लोक जोडीच आहे. जोडी मान्य करू आम्ही जोडीचं. या जोडीच्या भविष्यात एवढं मोठं विश्वास मंगल कामना होईल. किती लाख रुपये दान दिले इथं? हा? किती लाख रुपये? 5 लाख रुपये दान दिले. 5 लाख रुपये. हो. इथून भरपूर आम्हाला भरपूर इथे अपेक्षा आहेत. माझ्याच नाही तर पूर्ण आपला इलाका जेवढा तेवढा सगळ्याच्या अपेक्षा इथं, आणि ते पूर्ण होतील आणि करतील 100%. याचा विश्वास आहे आम्हाला 100%. ताईने दिलेलं दान हे योग्य सत्कर्मी लागेल, त्याच्याबद्दल निशंका होती. सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो. हे ठिकाण खूप पवित्र वाटतं. आजच इथे रमायला लागलं आहे, कारण इथे जो दान धर्म झालेला आहे हे मनोभावे झालेलं आहे. आपल्या शुद्ध कल्पनेतून हे दान दिलेलं आहे गुरुजींनी, बोंडे गुरुजींनी. आणि अध्यक्ष महोदय त्या दानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेत आहेत. बोंडे गुरुजी त्या दानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळं इथे खूप प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खूप करमते आहे इथं आजच. या ठिकाणी आज ते ताई आलेले आहेत. हो. ताईचं नाव काय? ताईचं नाव हो सोनोने यांनी जे दान दिलेलं आहे याबद्दल आपण काय सांगाल? नेमकं आपल्या धम्मामध्ये किती दानी लोक होऊन गेले आहेत, त्यांनी काय दान दिलं होतं? नीताताईचं दान हे सुजातेनं दिलेलं पहिलं दान सिद्धार्थाला, बोधिसत्वाला. नीताताईनं दिलेलं दान आम्रपालीनं आपलं आंब्याचं वन दान दिलं होतं भिक्खू संघाला बुद्धाच्या मार्फत. त्याचप्रमाणे विशाखेनं बांधलेलं मोठं विहार दान धर्मातून, खेमानं दिलेलं दान, आणि खेमानं सर्वात मोठं कार्य असं केलं की राजा अशोकासारख्या महासम्राटाला धम्म संदेश दिला, धम्माचं दान दिलं. धम्माचं दान सब दान धम्मदान जिनाती. त्याच प्रकारे त्यांच्याच मागं हे दान नीताताईचं आहे. नीताताई इंगोलीचं नाही का, नीतोनी. आणि म्हणून त्या ताईची गणना मी त्या दानी लोकांमध्ये, दानी बायांमध्ये, दानी उपासिकांमध्ये, दानी भिक्षुणीमध्ये करतो आहे. आणि असं बोलताना मला खूप आनंद वाटते. नीताताईचा जेवढा सत्कार करावा तेवढा अपुराच आहे. विश्वशांती बौद्ध विहार काकळा या ठिकाणी पाहत आहे. ही वास्तू आहे, फार मोठी भव्य दिव्य वास्तू आहे. ग्रामीण भागामध्ये एवढी वास्तू होणं हे फार कठीण असते. आणि या ठिकाणी जे वास्तू होत आहे याचे दान देणारे, जे भूमीचे दान देणारे आहेत भोंडे गुरुजी आहेत, आणि या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत सुनील भाऊ सदाशिव आहेत. आणि आज या ठिकाणी नीताताई सोनोने यांनी सुद्धा 5 लाख रुपये देऊन या भूमीला त्यांनी सुद्धा पुण्यानुमोदन अर्पण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही लोक येत आहेत ते या ठिकाणी दान देऊन जात आहेत. ज्याप्रमाणे बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला दान देत होते तसेच लोक आज या ठिकाणी दान देत आहेत, सत्कर्म करत आहेत.
प्रत्येकाने असं सत्कर्म करावं आणि या भूमीला गतिमान करावं. बाबासाहेबांचं बुद्धांचं हे चक्र गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने समोर यावं. मी मनोज मेळे, अमरावती. माझ्यासोबत सिद्धार्थ सावडे.